नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मालमत्ता कराची थकबाकी आणि पुढील 6 महिन्यांच्या बिलाची रक्कम थकबाकीसह आगाऊ भरता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सवलत योजनेला 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिलं प्रभागनिहाय तयार करून नागरिकांना वितरित करण्यात आलेली आहेत. या योजनेअंतर्गत जे मालमत्ताधारक थकबाकीसह मालमत्ता कराच्या पहिल्या 6माही बिलाच्या रकमेसह पुढील 6माही बिलाची रक्कम आगामी 15 जूनपर्यंत भरतील अशा मिळकतधारकांना त्यांच्या बिलातील दुसऱ्या 6माहीच्या रकमेवर 10% सवलत देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. महावितरणच्या ठाणे मंडलांतर्गत शीळ आणि मुंब्रा या उपविभागांचा समावेश होत असून या भागातील काही ग्राहकांच्याद्वारे वेळी अवेळी अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीज जोडणीमुळे या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या अनधिकृत जोडणीमुळे उच्च दाब वाहिनी अतिभारित होऊन बंद होतात. तसंच वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रिप होतात. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या भागातील नियमित वीज भरणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून महावितरणचं देखील नुकसान होत आहे. त्यामुळे या ग्राहकांनी अनधिकृत वीज पुरवठा घेऊ नये असं आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलं आहे. पावसाळा आणि रमजान काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना मुख्यालयात राहण्यास सांगण्यात आलं असल्याची माहिती देखील महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. उच्च दाब वाहिनी अतिभारित होऊ नये यासाठी ग्राहकांनी संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत विजेचा जपून आणि आवश्यकतेनुसार वापर करावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. आमदार श्री सुभाष भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने मतदारसंघामध्ये विकास कामांची गंगोत्री निर्माण करणाऱ्या माननीय आमदार श्री सुभाष भोईर यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत
स्वतःचं असं वेगळं विश्व निर्माण करून उद्योग क्षेत्रात भरारी घेणारे माननीय उद्योजक श्री संजयजी पाटील साहेबांना तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. स्वतःलाच नव्हे तर आपल्या बरोबरच्या सगळ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी कायम झटणारे उद्योजक माननीय संजयजी पाटील साहेबांना पुनश्च एकदा तमाम मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालवण्यात येते. यंदा UPSCच्या परीक्षेमध्ये या संस्थेत शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. स्वप्नील पाटील, श्रद्धा पांडे आणि स्वप्नील थोरात असं या 3 विद्यार्थ्यांचं नाव आहे. काल UPSCचा निकाल लागला. या निकालामध्ये स्वप्नील पाटील याने 55वा क्रमांक, श्रद्धा पांडे याने 219वा तर स्वप्नील थोरात याने 600वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमधून शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थी आता शासकीय सेवेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुढील वर्षभरात 3 लाख झाडं लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने गेल्या 11 महिन्यात एकंदर 2 लाख झाडं लावण्यात आली. त्याच झाडांची पाहणी आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केली. सदरच्या झाडांची निगा योग्य पद्धतीने राखली जात आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच मुंब्रा परिसरातील शिळफाटा आणि डायघर येथे पालिकेने लावलेल्या झाडांची देखील त्यांनी पाहणी केली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात 1 लाख झाडं लावण्याचा मानस महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला होता. 1 जुलै 2016 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वनविकास महामंडळाच्या सहकार्याने मुंब्रा येथे 70,000, डायगर येथे 12,000 तसंच शिळफाटा येथे 28,000 झाडं लावण्यात आली होती. पालिकेच्या वतीने भविष्यात 3 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या वतीने मुंब्रा येथील डोंगरावर खास करून उपयोगी झाडांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात 3 लाख झाडं लावत असतानाच शहरातील स्वयंसेवी संस्था तसंच राजकीय व्यक्ती यांची देखील मदत घेणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण यांनी सांगितलं. शहरातील ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी झाडं लावण्याचं आवाहन देखील करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा.
किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक आणि थेट गेल्या 30 वर्षांपासून शिवसैनिक अशी ओळख असलेले एकनाथ भोईर आत्ता आपल्याबरोबर आहेत. या माणसाने अगदी खुर्च्या उचलण्यापासून झेंडे लावण्यापासून शिवसैनिक म्हणून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी केल्या. अनेक वर्ष स्ट्रगल केलं आणि आज ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. वागळे स्टेट परिसरामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकनाथ भोईर आत्ता आपल्याबरोबर आहेत. एकनाथजी, सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. ऑफिसला प्रचंड गर्दी होती, काय सांगाल? लोकांचं प्रेम आहे आणि ज्या वेळेला मी शिवसेना म्हणून गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक म्हणून काम केलं तेव्हापासून आजपासून जे लोकांचं नाळ जुळलेलं आहे ते तुम्हाला आता दिसतं आहे. कारण लोकांची सेवा करणं हे मेन शिवसैनिकाचा कर्तव्य आहे आणि गुरुवर्यांनी ते शिकवलं. आणि आता पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना ह्या सगळ्या गोष्टीची गुरुवर्यांची आठवण येते. परंतु गुरुवर्यांचं प्रतिबिंब म्हणून आज आपण ठाणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात पाहतो की ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा तीच सेवा आज शिवसैनिक त्याच जोमाने करत आहेत. अनेक वर्षांचं तुमचं स्वप्न होतं नगरसेवक व्हायचं, महानगरपालिकेच्या सभागृहात जायचं. मी ओळख करून देत असताना सांगितलं होतं की झेंडे लावण्यापासून खुर्च्या उचलण्यापर्यंत, कधीकधी आंदोलनांमध्ये दगडं मारण्यापर्यंत जे जे म्हणून शिवसैनिक म्हणून करावं लागतं हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या होत्या. काय सांगाल, ज्या वेळेस त्या सभागृहामध्ये तुम्ही पोचलात त्या सभागृहामध्ये पोचल्यानंतरच्या भावना काय होत्या? सभागृहात पोचल्यानंतर प्रथम तर गुरुवर्यांचं हे चित्र समोर आलं आणि त्यानंतर जी केलेली मेहनत होती त्या मेहनतीचं फल मला प्राप्त झालं असं त्या ठिकाणी वाटलं. आणि मग त्यावेळेला जे ठाणेकरांची सेवा जी काही करता येईल, आपल्या हातातनं घडेल ते प्रयत्न मी त्या सभागृहाच्या माध्यमातून करणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन तर आहेच आहे आमच्याबरोबर, परंतु जे जे शिवसैनिक म्हणून आता तुम्ही मला म्हटलं की खुर्च्या उचलण्यापासून झेंडे लावण्यापासून हे शिवसैनिकाचं काम असतं. आणि शिवसैनिक खरा तर रस्त्यावरच घडलेला असतो. कारण रस्त्यावरच आंदोलन असू द्या, एखादं कुठलं काम असू द्या, आणि ज्या ज्या वेळेला लोकांना अडचणीच्या वेळेला ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्या वेळेला ते करण्याचं काम शिवसैनिक म्हणून करतो. एक्झॅक्टली. आज वहिनी नगरसेविका आहेत, तुम्ही नगरसेवक आहात. आज आत्ता पण ह्या इंदिरानगर, जय भवानी नगर या परिसरात फिरतो आहोत. काय विचार आहे या भागामध्ये? आज खऱ्या अर्थाने तुम्ही त्या सभागृहामध्ये या समस्या मांडू शकता, प्रभावीपणे मांडू शकता. एकनाथ भोईरांना या सगळ्या विभागासाठी काय करावं असं वाटतंय? इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, अंबिकानगर संपूर्ण परिसर, माझी पत्नी गेले 15 वर्ष नगरसेविका आहे. कारण ज्या ज्या वेळेला आरक्षण पडलं त्या वेळेला महिला वाढ आरक्षण झालं त्या वेळेला एकता भोईर या प्रभागातनं चांगल्या मताने या निवडून दिलेल्या आहेत. आणि जी जी काय सेवा तिच्या माध्यमातून आम्हाला लोकांची करता आली ती केली. परंतु आता या ठिकाणी संपूर्ण परिसर तुम्ही पाहता, माझा झोपडपट्टीमय परिसर आहे. या परिसराचा विकास करणं एवढंच उद्दिष्ट माझं आहे आणि ते एकता भोईर, एकनाथ भोईर यांच्या माध्यमातून ते व्हावे अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. एकंदरीतच प्रत्येक माणसाचं एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतरचं एक स्वप्न असतं. अशी काही ड्रीम प्रोजेक्ट असतात की ते आपल्या भागामध्ये राबवली गेली पाहिजे. आपल्या भागातल्या लोकांनी ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचं जीवन सुसह्य व्हावं, सुकर व्हावं यासाठी एक असं ड्रीम प्रोजेक्ट असतं. काही जणांची 2-3 असतात. एकनाथ भोईरांना आम्ही चांगलं ओळखतो, महत्त्वाकांक्षी माणूस आहे. काय सांगाल एकनाथ भोईरांचं या संपूर्ण भागासाठीचं ड्रीम प्रोजेक्ट काय? माझं या संपूर्ण भागासाठी हे संपूर्ण एरिया जो आहे MIDCचा याचा आहे आणि त्याच्यावर ही झोपडपट्टी बसलेली आहे. तर माझं प्रथम हे प्राधान्य असेल की या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचं राहणीमान उंचावावं या दृष्टिकोनाने या ठिकाणी SRA सारख्या प्रोजेक्ट आणणं, त्या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देणं हा माझा प्रोजेक्ट आहे आणि हा माझा मेन मानस आहे. त्यामुळं
जेणेकरून जेवढ्या लवकरात लवकर हे प्रोजेक्ट या ठिकाणी राबवता येईल. ते माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा या विभागाचे आमदार आहेत आणि ते पालकमंत्री आहेत या ठाणे जिल्ह्याचे. तर त्यांच्या माध्यमातून या विभागाचा कायापालट आम्ही नक्कीच करणार आहोत. आजपर्यंत रस्त्यावरच्या लढ्या खूप लढल्या, सभागृहामध्ये पोचलेला आहात. आता नॅचरली ज्यावेळेस रस्त्यावरच्या राजकारणातून आपण ज्यावेळेस सत्तेच्या राजकारणात जातो त्यावेळेस महत्त्वाकांक्षांना देखील धुमारे फुटलेले असतात. काय सांगाल, एकनाथ भोईरांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा काय? माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षा काही नाही आहे. लोकांची सेवा करणं हेच खरं माझं ध्येय आहे. कारण ज्या गुरुवर्यांच्या सानिध्यात मी वाढलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा सुरू केली, त्यामुळे त्यांच्या गुरुवर्यांचा आदर्श जीवन जर चारित्र्य समोर ठेवलं तर राजकीय महत्त्वाकांक्षा माझ्या कुठल्याही नाही आहेत. कारण माझे जे काम आहे ते समाजाची सेवा करणं, समाज उपयोगी कामं जेवढी होतील तेवढी माझ्या हाताने घडावेत अशीच मी परमेश्वराला चरणी प्रार्थना करतो. राजकीय महत्त्वाकांक्षा मी कुठल्याच बाळगत नाही. काय सांगाल, जाता तर नागरिकांना, प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभागातल्या नागरिकांना एकच आवाहन करेल की प्रभागातल्या नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, माझ्या पत्नीवर विश्वास टाकला, त्यामुळे त्या नागरिकांचा असाच हे माझ्यावर प्रेम सातत्याने राहो, जेणेकरून त्यांची सेवा माझ्या हाताने जेवढी घडणार आहे ती घडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण त्यांचा सहकार्य मला अपेक्षित आहे आणि तो सहकार्य प्रभागाच्या नागरिक मला देतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेल्या शिवसैनिक म्हणून एकनाथ भोईरांची आपण ओळख करून देऊ शकतो. दिघे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यांच्या प्रभागामध्ये तंतोतंत राबवतात. अत्यंत देखणं अशा प्रकारचा गणेशोत्सव या ठिकाणी होतो. अनेक महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात. अनेक सुंदर सुंदर प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी राबवलेले आहेत आणि ह्या सगळ्या कार्याला त्यांनी आणखी गती मिळो, आणखी बळ मिळो ही आपण त्यांना शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या दिवशी आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण माझी इंटरव्ह्यू घेतली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य आम्हाला आपलं लाभो अशी परमेश्वराच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम, हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.